बोला सर. जाधव सर, तुम्ही कोकणवासियांसाठी बस चालू करून दिली, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? कोकणवासी बस चालू करण्याचा मार्ग म्हणजे लोकसभेच्या टायमाला नरवणच्या लोकांनी माझ्याकडे प्रस्ताव ठेवला होता की त्यांची हंगामी बस आहे ती बंद आहे, तर ती चालू करून द्या. तर मी त्यावेळेस चालू करून दिली होती आणि त्या खासदारांच्या मार्फत. आणि त्यानंतर परत त्यांचा एक प्रस्ताव आला की आम्हाला ती बस कायमस्वरूपी चालू करून द्या. तर मग आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सांगून मी आणि ती बस मग कायमस्वरूपी त्यांना चालू करून दिलेली आहे खासदार साहेबांच्या ह्याच्यात चालू आहे. आज संध्याकाळी इथून सुटणार 7ला आणि तिकडे नरवणला गेल्यानंतर तिथून 3 वाजता ते दुपारी इकडे येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी परत इथून नाईटला डे नाईट अशी ते बस दोन्ही साईडने आणि त्याच्यात 2 बस चालू होणार आहे, एक सकाळची आणि एक दुपारची. अच्छा. संध्याकाळी नाईटला तिचा मार्ग कसे असेल जरा रूट? तिचा मार्ग आपला विठ्ठलवाडी, कल्याण, हे डोंबिवली, पनवेल, त्यानंतर महाड, खेड, चिपळूण, ग्वागर आणि मग तिथून नरवणला तिथे ती सकाळी 4 तास ड्रायव्हर मुक्का हे करणं, आराम करणं आणि मग दुपारी जेवण वगैरे ते 3ला तिथून येणार. साधारण रोजची प्रवासी संख्या किती असू शकते? आता प्रवासी संख्या ती गाडी फुल चालेल याच्यात आम्ही तो प्रयत्न करणार आहे. आता सध्या तर फुल आहे, आता सीझनचं आहे, लग्नाचे सीझन आहेत आणि मे महिना आहे, त्याच्यामुळे गाडी आता ही फुल चालेल. आणि जी गाडी होती ग्वागरची ती 9:30ला आहे आणि आमची गाडी 7ला आहे, त्यामुळे ही गाडी फुल चालेल पहिली, नंतर ग्वागरला प्राधान्य मिळेल. आणि त्या एरियामध्ये जाणारी ग्वागर एक होती आणि आता ही 1-2 गाड्या होती. आमचे विभाग प्रमुख सन्माननीय विठ्ठल जाधव यांच्या माध्यमातून आज कोकणासाठी, पुण्यातल्या नरवणसाठी विठ्ठलवाडी ते डोंबिवली, डोंबिवली ते नरवण अशी बस सेवा आज सन्माननीय कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आणि विठ्ठल जाधव साहेब यांच्या अथक प्रयत्नाने तिथल्या नागरिकांच्या मागणीनुसार आज विठ्ठलवाडी, डोंबिवली, डोंबिवली ते नरवण अशी एस टीची सोय करण्यात आलेली आहे. त्या नागरिकांना जो जाण्यासाठी एक बसची सुविधा आज निर्माण करून दिली, त्याबद्दल मी सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण नागरिकांची असलेली गैरसोय आणि बसची असलेली कमतरता ती उणीव आज तिथल्या नागरिकांना कुठल्या प्रकारची होणार नाही आणि चांगल्या प्रकारची सुविधा डोंबिवलीतून नरवणपर्यंत